जे काही आपण जे काही ऍप रन करतो किंवा बाकीचे जे काही ऍप्लिकेशन रन करतो त्या प्रत्येकासाठी काही ना काही मेमरी लागते. ओके, जशी रॅमची मेमरी ऑपरेटिंग सिस्टीमला लागते, रॅमची मेमरी जशी बाकीच्या सॉफ्टवेअरला लागते, इन सिमिलर वे जसं आपण व्हेरिएबल एखादा डिक्लेअर करतो तर ते व्हेरिएबल स्टोअर करण्यासाठी काही ना काही मेमरी लागते. अँड जस्ट इमॅजिन हिअर नम इज इक्वल टू नम हा एक व्हेरिएबल आहे आणि या नम व्हेरिएबलला कंपायलरला मेमरी अलोकेट करायची आहे आणि हा तुमचा रॅम आहे. अँड जस्ट सपोज ही इज गोइंग टू अरेंज इथला जो मेमरी आहे, सपोज जस्ट इमॅजिन की इथला जो तुम्हाला दिसतोय पार्ट, सपोज ही मेमरी अलोकेट केली गेली असेल व्हेरिएबल नम साठी. दॅट इज द मेमरी, दॅट पार्ट फॉर द हा तुम्हाला दिसतोय. ठीक आहे, इथे तुमचं काय असणार आहे, नम व्हेरिएबलला ही मेमरी तुम्हाला मिळालेली आहे. म्हणजे एक ब्लॉक तुम्हाला काय मिळतोय, नम साठी मिळतोय. ओके, आता या ठिकाणी या ब्लॉक मध्ये यू कॅन असाइन द व्हॅल्यू. ही व्हॅल्यू तुम्ही स्टोअर केली, कोणती व्हॅल्यू स्टोअर केली तुम्ही, 10. ओके, हा ब्लॉक कोणाला गेलेला आहे, नम या व्हेरिएबलला. ओके, नम हा व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू आहे 10 आणि नमला काही ना काही ऍड्रेस असणार आहे. देयर इज सम ऍड्रेस फॉर ईच व्हेरिएबल. And just imagine or just assume that the address of num is here 1024. Okay, num हा व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेला आहे. 10 is the value of that variable num and 1024 is the address which is assigned by the compiler. Okay, तर आता एक प्रोग्राम आपल्याला बघायचा आहे की ज्या प्रोग्राम मध्ये we are going to display the address of the variable. एखाद्या व्हेरिएबलचा ऍड्रेस कसा बघायचा हा आपण एक सिंपल प्रोग्रामिंग मध्ये बघूया. ठीक आहे, let's start the program. स्क्रीन दिसतंय सर्वांना? येस सर. conio.h void main एक सिंपल व्हेरिएबल मी घेतोय इंटीजर num is equals to and value is 10. Clear screen. printf value of num is %d and display here num its ch. Okay, that is the program which we are going to display the value of num. So now you can see here value of num is 10 which is assigned by the user. हे आपण assign केलेला आहे. Now I want to show the 10 ही जी व्हॅल्यू आपण असाइन केलेली आहे num व्हेरिएबलला त्याचा ऍड्रेस काय आहे. So how to display address? Right here /n address of num is %u. I use the format specifier for displaying the address is %u and here write ampersand, that is address. We know scan करताना आपण address देत असतो, so address now. Okay, now compile the program and run the program. So now you can see address of num is 65,524. That is assigned by the compiler. Okay, आपण मगाशी इमॅजिन केलं होतं it is 1024. ऍड्रेस काही असू शकतो. ओके, हाच ऍड्रेस असेल असं काही सांगता येत नाही. तर प्रत्येक व्हेरिएबलला जी मेमरी अलोकेट होईल तर त्या मेमरीचा ऍड्रेस तो त्या ठिकाणी
त्या व्हेरिएबलला मिळून जाईल. आली लाईट ओके, कधी आली इथपर्यंत कळलेलं आहे. हा कुठं नाही कनेक्शन तुमचं? Yes, sir. ओके, मीन्स इन शॉर्ट इच व्हेरिएबल कोणताही असेल तर प्रत्येक व्हेरिएबलला काही ना काही ऍड्रेस हा असतोच. ओके, चालते वाटतंय तुझी स्पीड ऑन युअर. अरे नव्हतं कोण घरी तुझ्या, कुठे एकटा जाऊन कसं आणत तसं तुझ्या आई फळ जीवन ये की थोड्या वेळ जाऊन. मी शेतात चाललोय, 4 सार भिजवायचे माझं. 4 सार भिजवायचे माझं, ते भिजू दे मग जाऊन येऊ तिकडं आहे मी. पण काम आता बघा याच्यामध्ये 5 मिनिटं मग आलो जाऊन. लाईट तर आली, कधी आली लाईट? एखादा व्हेरिएबल जर आपण घेतो, सपोज इंटिजर ए जर घेतला झालं जाऊन तर याच्यामध्ये ए या व्हेरिएबल आले म्हणतो तर ए या व्हेरिएबल मध्ये आय कॅन असाइन दी व्हॅल्यूज. ओके, a is a variable and 10 is the value. Okay, then character ch is equals to, मी जर घेतला तर a is the value, ch is the variable, right? float f equals to suppose 7.8. 7.8 is the value and f is the variable. I want to say here, प्रत्येक व्हेरिएबल मध्ये आपण काही ना काही व्हॅल्यू देऊ शकतो. ओके, कोणती व्हॅल्यू देऊ शकतो? इट डिपेंड्स ऑन दी डेटा टाइप. कोणती व्हॅल्यू असाइन करायचं आहे हे आपण कशावर डिसाइड करतो? ए ला 10च का द्यायचं आहे? बिकॉज ए इज इंटिजर. ओके, सीएच ला स्मॉल एज का दिलेला आहे, कॅरेक्टर्स का दिलेला आहे? बिकॉज इट्स अ कॅरेक्टर डेटा टाइप. f ला इथं मी पॉइंटर्स का दिलेला आहे? बिकॉज f इज अ फ्लोट. ओके, मीन्स इन शॉर्ट I want to say for each variable I want to assign the value which is depends on their data type. Okay, now we'll see the pointer concept here. आता इथे pointer concept म्हणजे काय आपल्याला तो बघायचा आहे. So the definition is here, pointer is a variable. पॉइंटर काय आहे? पहिल्या डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे की पॉइंटर इज अ व्हेरिएबल. तो सुद्धा एक व्हेरिएबलच आहे. ओके, बट विच स्टोअर ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. दॅट इज द डेफिनेशन. काय करतो पॉइंटर? पॉइंटर हा कोण आहे? हा व्हेरिएबल आहे. जसा तुम्हाला ए हा व्हेरिएबल आहे, ch हा एक व्हेरिएबल आहे, f हा एक व्हेरिएबल आहे, तसाच पॉइंटर सुद्धा हा एक व्हेरिएबल आहे. बट डिफरन्स काय आहे? ए, ch आणि f हे सुद्धा व्हेरिएबलच आहे. पण दोघांमध्ये फरक काय आहे? नॉर्मल व्हेरिएबल स्टोअर्स दी व्हॅल्यूज. आय रिपीट, normal variable stores the values, but pointer it stores the address of another variable. काय करतो पॉइंटर? पॉइंटर stores the address. पॉइंटरचं काम काय आहे? दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करून घेणं, हे पॉइंटरचं काम आहे. पॉइंटर मध्ये आपण नॉर्मल व्हॅल्यू असाइन करू शकत नाही. आय रिपीट, pointer मध्ये you can't assign the normal values as like the 10, a, 7.8 like that. We can assign the only addresses. आपण फक्त ऍड्रेसच पॉइंटरला देऊ शकतो because pointer is a special variable. Right? So, इथपर्यंत समजलं डेफिनेशन ऑफ पॉइंटर? Yes, sir. ओके, सो नाउ आता पुढचं स्टेप आपण बघूया. सपोज I want to take the pointer in my program, then I should have to follow 3 steps. So first step is here, pointer declaration. First step is here, pointer declaration. Okay, second, pointer initialization.
कन्सेप्ट आहे, तिसरा स्टेप्स आहे, दॅट इज कॉल्ड पॉइंटर डीरेफरन्स. पॉइंटर डीरेफरन्स. ओके, तर ते एक हे तिन्ही स्टेप्स आपण समजून घेऊयात. पॉइंटर डिक्लेरेशन. ओके, वी नो पॉइंटर इज अ व्हेरिएबल. पॉइंटर हा पहिला व्हेरिएबल आहे, म्हणून जसा कुठलाही व्हेरिएबल यूज करण्याच्या अगोदर फर्स्ट वी शुड हॅव टू डिक्लेअर इट. पहिल्यांदा आपण काय करतो, त्याला डिक्लेअर करतो. म्हणजे एक्झाम्पल सपोज आपण घेतला इंटिजर, मी काय घेतो नम. हे मी काय केलं, व्हेरिएबल डिक्लेअर केलेलं आहे. इंटिजर नम इज अ व्हेरिएबल. हे नॉर्मल व्हेरिएबल डिक्लेरेशन झालं. ओके, आणि नंतर मी काय करतो, नम इज इक्वल्स टू 100. एक व्हॅल्यू मी त्याला देतो. याला काय म्हणायचं, इनिशियलायझेशन. ओके, पहिला मी डिक्लेअर केला, नंतर मी काय केलं, इनिशियलाइज केलं. जसं हे जे रूल्स आहेत, डिक्लेरेशन अँड इनिशियलायझेशन, these rules of normal variable is also applicable for pointer. म्हणून पहिला स्टेप आहे पॉइंटर डिक्लेअर करा. आता पॉइंटर डिक्लेअर करत असताना तर सिंटॅक्स कसा असायला पाहिजे. सो विल सी द सिंटॅक्स फर्स्ट हियर. डेटा टाइप. ओके, हियर I will use here star, that is called indirection operator. Okay, and then name of the pointer, ptr name. Okay, so that is the syntax for pointer declaration. इथं जर मी स्टार काढून टाकला तर that is the syntax for normal variable. So here ptr name is a normal variable. If I apply the star symbol, then it is considered as a pointer. Okay, so example जर घेतला आपण डेटा टाइप सपोज इंटिजर स्टार ptr. हा काय झाला, ptr इज अ पॉइंटर. ओके, इथं जर मी स्टार करून टाकलं तर ptr इज अ नॉट पॉइंटर, इट्स अ नॉर्मल व्हेरिएबल. इन सिमिलर वे सपोज इंटिजर इथं मी नम घेतला, सो नम इज अ नॉर्मल व्हेरिएबल, बट सपोज I write here star, then star num is a pointer. Okay, I use a suitable name, so I prefer here ptr. So that is the example of a pointer declaration. Then initialization. इथं आपण काय केलं बघा, वरच्या मध्ये we are declared a variable num and we initialize the value. 100 is the value of the variable num. In previous examples, a is the value of ch, 7 point is the value of f. So here, what is the value of ptr? ptr ची व्हॅल्यू काय असणार आहे, it's a address. Address of whom? Num variable. Okay, ptr is equals to address of num. Here num is a variable. काय बघितलं आपण डेफिनेशन, pointer is a variable which stores address of another variable. So another variable कोण या ठिकाणी, num is another variable. पॉइंटर करतो काय, ऍड्रेस स्टोर करतो. कुणाचा ऍड्रेस, अदर व्हेरिएबलचा. सो दॅट इज अ पॉइंटर इनिशियलायझेशन. and using dereference we can access the values of other variable using the star symbol, star ptr. So star ptr, it means the value at stored in the main, in the pointer. Okay, star चा अर्थ काय होतो, value at ptr. स्टार सिम्बॉल रीड करत असताना कसं वाचायचं आहे, व्हॅल्यू ऍट. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊन आपण बघूया, देन यू कॅन अंडरस्टँड. बघा पहिल्यांदा डायग्रामॅटिकली आपण बघूया, आणखी जास्त आपल्याला समजेल. हे ना युअर कंडिशन आहे तुझं.
ते आता तुला कळायला पाहिजे आता. बघा इथे काय सिम्पली तुम्ही बार इंटिजर नम घेतलेला आहे and 100 is the value of that num. एक पॉइंटर मी घेतोय इंटिजर स्टार ptr, that is a pointer declaration. बार भी करना है हां तो Okay, then ptr is equals to ampersand अरे num. नाही तर बघू त्याच्याला जर भरणे आले तर देतो. ठीक आहे. आता हे जर मला डायग्रामॅटिकली जर दाखवायचं असेल कंपाइल कशा पद्धतीने करतो, सो विल सी हियर फर्स्ट मेमरी ब्लॉक विल बी फॉर द नम, सेकंड मेमरी ब्लॉक फॉर द पॉइंटर. तुला माहित मी काय म्हणले तर ओके, 70 इथे मी लिहितोय हा हा जो ब्लॉक आहे पहिला हा नम साठी आहे, 70 दुसरा जो आहे तर तो म्हणजे पीटीआर साठी आहे. पीटीआर ला पण मेमरी मिळेल कारण पीटीआर इज ऑल्सो वन व्हेरिएबल. ओके, आता या ठिकाणी आणि 400 मा जस्ट इमॅजिन 200 घेत नाही करावं की 200 वाजा केलं म्हणून 200 नमची जो ऍड्रेस आहे 1024 इज द ऍड्रेस ऑफ नम व्हेरिएबल. पॉइंटर इज ऑल्सो अ व्हेरिएबल, याचा पण एक ऍड्रेस असेल. अँड जस्ट इमॅजिन इट्स 1026. प्रॉफिट घेतलं दिवशी. ओके, नेक्स्ट आयडिया व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ नम हियर? व्हॅल्यू ऑफ नम इज हियर 100. शेअर घेतले तर दांडी घ्या. Okay, what is the value of PTR? बरोबर शेअर मार्केट PTR value is here. You can see here. PTR is equals to ampersand num. नगर लगा म्हणजे PTR ची व्हॅल्यू काय असणार आहे? Address of num means here 1024 is the कधी तर value of PTR. कधी तर उघडलंय मी. So in that way, compiler will allocate the memory for normal variable num कधी तर उघडायला and point म्हणाला variable सांगायला PTR. num ची व्हॅल्यू आहे 100, पॉइंटर ची व्हॅल्यू आहे 1024 and that 1024 is the address मला of माझा num. असतील 60 रुपये मग तसं म्हण की खालचं तीच की Is that clear? Yes, sir. Okay, समजलं? That is the definition of pointer. काय आहे pointer? Pointer is a variable which stores memory address of another variable. Okay, now we'll convert that into the program. ठीक आहे, नम हा एक व्हेरिएबल आहे. आता याच्यासाठी मला काय करायचंय, पॉइंटर घ्यायचं. सो इंटिजर स्टार ptr जाऊन येते की जाऊन हा पॉइंटर मी डिक्लेअर केला. डबा ओके, घरनं मग सोड तर मी म्हणतो हा आहे जेव इथं व्हेरिएबल रे बाबा डिक्लेरेशन और इनिशियलायझेशन. कुठे गेली होती ओके, आणि हा आहे घरी सुप्री पॉइंटर डब्यासाठी डिक्लेरेशन. ठीक आहे, घरीच इथे याला पण मी डिक्लेअर करतोय डबा variable declaration and just I declare the variable, not assign the value. integer num हा variable declare झालेला आहे आणि integer बरोबर star जेवतो ptr हा मग काय pointer declaration झालेला आहे. now I assign the value num is equals to 100. आता याला आपण काय म्हणतो आतापर्यंत कळत नाही छुपी variable कशाला गेली होती initialization. तुला Okay, माहित नाही तू कुठे now जाते pointer initialization ptr is equals to ampersand. तुला जायचं कळत नाही की तुला याला जायचं आपण काय म्हणणार आहोत, पॉइंटर विचारायला गेली ती विजयवाला I will back. Wait for a minute. प्रोग्राम मध्ये बघा एक व्हेरिएबल घेतलेला आहे, तो डिक्लेअर केला, पॉइंटर डिक्लेअर केलेला आहे
व्हेरिएबल इनिशियलाइज केलाय, पॉइंटर इनिशियलाइज केलेले आहे. ओके, सो नाव व्हॅल्यू ऑफ नम अँड ऍड्रेस ऑफ नम आपण डिस्प्ले केलेला आहे. ठीक आहे. सो नाव हिअर युजिंग द पॉइंटर, आता पॉइंटरची व्हॅल्यू काय आहे, दॅट इज द ऍड्रेस ऑफ नम. सो प्रिंट हिअर address of num is %d, that is the ptr. बघा, ऍड्रेस मी डिस्प्ले करतो युजिंग पॉइंटर. ओके, सी काय मला मिळत आहे या ठिकाणी. नाही थांब. टोमॅटो चमचे देऊ का? Percentage. So you can see address of num is here 65524 आणि हाच ऍड्रेस मी डिस्प्ले करतोय काय यूज करून, पॉइंटर वापरून. आय एम गोइंग टू डिस्प्ले द ऍड्रेस ऑफ नम व्हेरिएबल. ओके, पॉइंटर म्हणजे काय असणार, नम म्हणजे काय आहे 100, पीटीआर म्हणजे काय आहे, दॅट इज द ऍड्रेस ऑफ नम. हे आता आपण डायग्राम मध्ये बघितलेलं आहे. अँड नाव आय वॉन्ट टू डिस्प्ले द व्हॅल्यू ऑफ नम युजिंग पॉइंटर. सो द सेम कन्सेप्ट, I repeat, shift end, control insert, आता इथे मी काय करतोय, write the statement printf /n value of num is %d star ptr. बघा, मोबाईल स्टार ptr म्हणजे that's the value. चार्जिंग लावलंय ते. So we get here value of num, that is 100. Okay, value of num is here 100. आता यालाच आपण काय म्हणणार आहोत, पॉइंटर डिरेफरन्सिंग. हे दोन स्टेटमेंट वापरून आपण काय केलंय, वेर ऍक्सेसिंग द नम व्हॅल्यू अँड देअर ऍड्रेस. ओके, हिअर बाय युजिंग द पॉइंटर वी आर ऍक्सेसिंग द व्हॅल्यू ऑफ नम अँड ऑल्सो ऍड्रेस. आता स्टार पीटीआर याचा अर्थ काय होतो, सी द डायग्राम. इथे जे मी स्टार पीटीआर घेतलेला आहे, द मीनिंग ऑफ स्टार पीटीआर, स्टार पीटीआर म्हणजे काय, डिस्प्ले करताना मी स्टार पीटीआर घेतोय, बरोबर आहे. स्टारचा अर्थ होतो व्हॅल्यू ऍट पीटीआर. आता पीटीआर म्हणजे काय आहे, 1024. व्हॅल्यू ऍट काय आहे, व्हॅल्यू कुठे 1024 ला व्हॅल्यू काय आहे 100. So I will get 100. याला म्हणतात पॉइंटर डिरेफरन्सिंग युजिंग द स्टार सिम्बॉल. Okay, you can see here 3 steps for the pointer. That is first pointer declaration, then pointer initialization, and then pointer dereferencing. Okay, that is the concept of pointer. थोडासा डिफिकल्ट आहे समजायला, बट नीट लक्ष दिलं तर तुम्हाला समजून जाईल. So any difficult to understand that program? Yes, I'm audible. येस सर. असं पण ऍड्रेस नम बरोबर व्हॅल्यू तुम्ही राईट केलं नाही की ते मग कसं ते रेशन हा, yes, please. अजून एकदा क्वेश्चन विचारा. ऍड्रेस नम बरोबर तुम्ही म्हणजे व्हॅल्यू पुट केलं ना, मग ती पीटीआर बरोबर कसं दाखवते तिथे व्हॅल्यू. हा बघा, मी काय सांगितलं डायग्राम मध्ये बघून बघा. डायग्राम मध्ये अजून तुम्हाला सांगतोय गो आहे का की पॉइंटरचा रोल काय आहे. रेशनचं? पॉइंटर करतो काय, तो दुसऱ्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करून घेतो.
ओके, आता याच्यामध्ये बघा नम हा एक व्हेरिएबल आहे, त्याची व्हॅल्यू आहे 100. नम ची ऍड्रेस आहे 1024 या डायग्राम साठी मी म्हणतोय. आता पीटीआर हा सुद्धा एक व्हेरिएबलच आहे. ओके, पण तो काय करतोय, हा नंबर स्टोअर करत नाही, तो ऍड्रेस स्टोअर करतोय. आणि ऍड्रेस पण हा देखील एक नंबरच आहे. ओके, बट पॉइंटर स्टोअर्स दी ऍड्रेस. आणि आता या ठिकाणी इथं मी काय केलेलं आहे, या प्रोग्रामिंग मध्ये नम ची व्हॅल्यू आणि नमचा ऍड्रेस युजिंग नम व्हेरिएबल मी डिस्प्ले केलेलं आहे. तिथं तुम्हाला पहिला प्रोग्राम मी तुम्हाला दिलेला होता. ओके, आणि त्याच प्रोग्रामिंग मध्ये मी काय केलं, युजिंग पॉइंटर हाऊ आय कॅन शो द व्हॅल्यू ऑफ अदर व्हेरिएबल अँड द ऍड्रेस ऑफ अदर व्हेरिएबल युजिंग पॉइंटर. हा कन्सेप्ट मी घेतलेला आहे. तर याच्यासाठी मला काय करावं लागलेलं आहे की एक पॉइंटर मी घेतलेला आहे. ओके, आणि या पॉइंटर मध्ये मी काय केलं, आय स्टोअर दी ऍड्रेस मी स्टोअर केलेले आहे. ओके, आणि हा ऍड्रेस स्टोअर केलेला ते मी दाखवतो या ठिकाणी. ऍड्रेस ऑफ नम इज युजिंग पॉइंटर. पीटीआर ची जी व्हॅल्यू असणार आहे, पीटीआर ची व्हॅल्यू, आय रिपीट, व्हॅल्यू ऑफ पीटीआर हा काय असणार आहे, हा ऍड्रेस असणार आहे दुसऱ्या व्हेरिएबलचा. हा दुसरा व्हेरिएबल कोण आहे, नम इज द अदर व्हेरिएबल. ओके, आणि स्टार पीटीआर, स्टार काय होतो, व्हॅल्यू ऍट पीटीआर. व्हॅल्यू ऍट म्हणजे पीटीआर ला पीटीआर ची व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यूला कोणता नंबर स्टोअर केलेला आहे किंवा त्या कोणती व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे हे बघायचं असेल तर स्टार पीटीआर चा वापर मी करणार. सो कीप इन माइंड, पॉइंटर जर मला घ्यायचा असेल तर आय हॅव टू फॉलो 3 स्टेप्स. पहिल्यांदा पॉइंटर डिक्लेअर करा, पॉइंटर इनिशियलाइज करा आणि त्या पॉइंटरला डिरेफरन्स करा. हे 3 स्टेप फक्त लक्षात घ्या. जसं अजून आपले प्रोग्राम पुढे जातील तुम्हाला आणखी जास्त क्लॅरिटी येईल. तर आता या प्रोग्रामिंग मध्ये काही डाऊट आहे का, इथपर्यंत समजलंय का? येस सर. ओके, सो फॉरवर्ड दिस ऑर्डर ग्रुप. कमी कर म्हणजे ठीक आहे, तर ही डायग्राम पण मी तुम्हाला सेंड करतो समजण्यासाठी. हॅलो सर. हा बोला. सर ते मगाशी कंपाईल केल्यावर नमच्या ऍड्रेसची व्हॅल्यू 655 काय तर आलती ना? हा येस. हा, मग सर ते कसं आलं, कारण तुम्ही तर व्हॅल्यू घेतला नव्हता ना ते. हा, that address is initialized by the compiler, not by us. हे आपण घेऊ शकत नाही. ऍड्रेस कोण देऊ शकतो, हे ऍड्रेस देण्याचं काम कंपायलरचं आहे. तो ऍड्रेस कोणताही असू शकेल. ओके, दॅट इज नॉट इन आवर हँड, ते आपल्या हातामध्ये नाहीये. आता तुम्ही हाच प्रोग्राम तुमच्या इथे तुम्ही रन केला तर तुम्हाला पण वेगळा ऍड्रेस मिळू शकतो. ऍड्रेस तोच असेल काय सांगता येत नाही, पण व्हॅल्यू काय आहे ते आपण डिसाइड करू शकतो. Value of variable that is decided by the user, but address we can't decide. Address whatever जे देईल ते आपल्याला घ्यावं लागतं. Is it clear? ऍड्रेस फिक्स नसते कसं? Address fix नसतो. Address जो अवेलेबल असेल तो कंपाईल आपल्याला अलोकेट करून देतो. म्हणून मी या ठिकाणी एक्सपेक्टेशन एक्झाम इमॅजिन केलं की 1024 असेल, बट आपल्याला मिळालेले 65524. आता तुम्ही हाच प्रोग्राम तुम्ही तुमच्या मोबाईलवर किंवा तुमच्या लॅपटॉपवर रन करून बघा, तुम्हाला पण वेगळा ऍड्रेस मिळण्याची शक्यता आहे. क्लिअर? ठीक आहे, इथपर्यंत ठीक आहे. आणखीन थोडस प्रॅक्टिस करा याची. आता उद्याच्या याच्यामध्ये आपण कॅरेक्टर व्हेरिएबल कसा डिक्लेअर करायचा, त्याला पॉइंटर कसा तयार करायचा, फ्लोटला पॉइंटर कसा तयार करायचा, हे आपण उद्याच्या प्रोग्रामिंग मध्ये स्टडी करूया. सो कीप इन माइंड, आजच्या याच्यामध्ये फक्त आपण एक गोष्ट डीप मध्ये बघितली, डेफिनेशन ऑफ पॉइंटर अँड स्टेप्स विच रिक्वायर फॉर द पॉइंटर. काय बघितलं? पर्यंत पॉइंटर काय आहे, पॉइंटर कोण सांगेल? ऍड्रेस ऑफ व्हेरिएबल. नो, पॉइंटर कम्प्लीट डेफिनेशन. पॉइंटर हा पहिल्यांदा कोण आहे,
पॉइंटर इज अ व्हेरिएबल, तो एक व्हेरिएबल आहे. पॉइंटर इज अ व्हेरिएबल करतो काय, विच स्टोअर्स मेमरी ऍड्रेस ऑफ अदर व्हेरिएबल, दुसऱ्या व्हेरिएबलचा तो ऍड्रेस स्टोअर करून घेणं, हे त्याचं काम आहे. दॅट इज सिम्पल डेफिनेशन. आणि पॉइंटर जर मला घ्यायचा असेल तर मला 3 स्टेप फॉलो करावे लागतात. पहिला स्टेप आहे पॉइंटर डिक्लेअर करा. ओके, नंतर पॉइंटरला इनिशियलाइज करा आणि नंतर पॉइंटरला डिरेफर करा. ओके, आता या ठिकाणी पॉइंटर डिक्लेअर करत असताना वी शुड हॅव टू फॉलो वन सिम्बॉल दॅट इज अ स्टार. इन डायरेक्शन ऑपरेटर त्याला म्हटलं जातं, स्टार सिम्बॉल, जो आपण मल्टिप्लिकेशन साठी जो वापरतो तर तो सिम्बॉल वी हॅव टू यूज. हे थोडा डायग्राम दिसतो की स्टार पीटीआर मध्ये आपण काय घेतलेलं आहे, तर स्टार पीटीआर घेतलेला आहे. हा स्टार सिम्बॉल जर मी काढून टाकला तर मग काय झालं, पीटीआर इज अ नॉर्मल व्हेरिएबल ऍज लाईक नम, तो पॉइंटर नाहीये. पॉइंटर केव्हा होतो, जेव्हा आपण त्याला स्टार म्हणून डिक्लेअर करतो तर त्यावेळेस तो पॉइंटर होतोय. आणि काय करतो इथं बघा, नॉर्मल नम मध्ये आपण व्हॅल्यू दिली 100, दॅट इज द नॉर्मल व्हॅल्यू. पण पॉइंटर मध्ये आपण 100 देऊ शकत नाही. वी कांट असाइन दी व्हॅल्यू, वी कॅन स्टोअर दी ओनली ऍड्रेस. ठीक आहे, सो रिमेनिंग पार्ट वी विल डिस्कस इन द नेक्स्ट लेक्चर. व्हिडिओ मोड ऑन करा. कल्याणी पवार, रोल नंबर नाही तुझा इथे.